ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावैरा पळत राहतो. पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. आह, क्या बात आहे. कवी सौमित्र यांची ही कविता किती सुरेख आहे ना. जसा जसा ऋतू बदलतो, ऋतूसोबत आपलं जीवनमानही बदलतं. पावसाळा सुरू झाला की मग पावसाळी चप्पल, कपडे, छत्री, रेनकोट असं सगळंच येतं नाही. तुम्हाला कोणता ऋतू आवडतो? मला तर हिवाळा आवडतो. मस्त गार गार वातावरण असतं. थंडीचे कपडे घालता येतात. गरम गरम सूप पिता येतं. मज्जा ना. पण मुलांना मात्र उन्हाळा आवडतो. का माहितीये? का बरं? कारण उन्हाळ्याची सुट्टी. गावी जायचं, आंबे फणस खायचे, आईस्क्रीम, चिंचा, आ हा हा, काय मजा आहे. म्हणजेच काय तर ऋतू सर्वांसाठी सारखेच आहेत, पण हे खेळ मनाचे आहेत. मनातल्या विचारांवर, आवडीनिवडींवर सारं अवलंबून आहे. मग काय तर. श्रोत्यांना लक्षात आलंच असेल की आपण कोणत्या विषयावर आज चर्चा करणार आहोत. आयुष्यात आपण सुखदुःख, चढ उतार म्हणजेच उन्हाळे पावसाळे अनुभवत असतो. तर श्रोतेहो, अशा सम आणि विषम परिस्थितीत आयुष्याला कशी गती द्यायची याविषयी चर्चा करण्यासाठी आज तुमच्यासोबत आहोत. मी ऋषिकेश आणि मी ऋतिका, रिजनल व्हॉइस डिवाइनच्या मराठी भाषेतल्या मी महिन्याच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार, ध्यान निरंकार. जसे बाहेरचे ऋतू बदलत असतात तशी मनाची अवस्था सुद्धा बदलत असते. कधीतरी एखाद्या सोहळ्यात, गर्दीतही आपल्याला एकटं वाटतं. पण कधीतरी एकटं असताना सुद्धा आपण खूप खुश असतो. कधी मन खूप उदास होतं, सगळा दिवस मग चिंतेत जातो. तर कधी मन इतकं खुश असतं की आपल्याला भेटणाऱ्यांचाही दिवस आपण सुंदर बनवायला मदत करतो. बरोबर. चला तर श्रोते हो, बदलत्या परिस्थितीमध्येही मन आनंदी असणाऱ्यांची अवस्था कशी असते ते ऐकूया संपूर्ण हरदेव बाणीच्या या शब्द गायनातून. गाऊन कुणा प्रभुना मिळाला, गाऊन कुणा प्रभुना मिळाला, जाणून प्रभूचे केले गान, जाणून प्रभूचे केले गान, प्राप्त करूनी जानी गायला, प्राप्त करूनी जानी गायला, सार्थकतेची ठरले जान, सार्थकतेची ठरले जान, गाऊन कुणा प्रभुना मिळाला, गाऊन कुणा प्रभुना मिळाला. अविनाशी हा जाणियला, राम रतन धन मला लाभले, राग तिने मग आळविला,
देव पाहिला देव पाहिला अभंगातुनी वर्णियला अभंगातुनी वर्णियला गाऊन कुणा प्रभुना मिळाला गाऊन कुणा प्रभुना मिळाला. सद्गुरु पुढती बोलले शाहने नृत्य करूनी दाखविले ईश्वर प्राप्ती झाल्यावर ते सूफी संत गणले गेले प्रभूच्या नावे सुस्वर भजनी अभंग दोहे जनगाती ओळख नसता खऱ्या प्रभूची अर्थाविणते गुणगाती अर्थाविणते गुणगाती. गुरु कृपेने ईश्वर जाणा जाणून या आनंद मिळे म्हणे हर देव प्राप्ती होता गाऊन या आनंद मिळे गाऊन या आनंद मिळे गाऊन कुणा प्रभुना मिळाला गाऊन कुणा प्रभुना मिळाला जाणून प्रभूचे केले गात जाणून प्रभूचे केले गात गाऊन कुणा प्रभुना मिळाला गाऊन कुणा प्रभुना मिळाला. वा, केवळ गाऊन नाही तर पाहून गायल्यानंतर मिळतो तो खरा आनंद, ती खरी कृपावृष्टी. संपूर्ण हरदेव वाणीचा हा शब्दश्रवण केल्यानंतर मनाचा अजून एक पैलू लक्षात येतोय. आपण अनेकदा ऐकलेलं आहे, जसं पाणी नेहमी वरून खाली वाहतं तसंच मनही सहजतेने नकारात्मकतेकडे जातं. आता हेच पहा ना, कंप्लेंट्स, तक्रारी. बऱ्याचदा आपला स्वर हा तक्रारींचा असतो. म्हणजे जसं आता आपण इथे बसलोय, इथे लाईट पंखे जोपर्यंत सुरू आहेत तोपर्यंत आपण ते नोटीस करत नाही, आपलं त्याकडे लक्षही जात नाही. पण जेव्हा वीज जाते, लाईट जाते, त्याच क्षणी पहिला भाव मनात तक्रारीचाच येतो, अरे काय ही लाईट गेली. हो ना ऋतिकाजी, अगदी बरोबर. तुम्ही हाऊलिंग डॉग सिंड्रोम बद्दल ऐकलंय का? नाही, ते काय आहे? हां, तर ते कसं असतं, एखादा पाळीव कुत्रा आहे, तो रोज एकाच जागी बसतो, पण तो एक दिवशी त्या जागी बसायला जातो आणि त्या जागी त्याला पिन टोचते. तो लगेच उठतो, बाजूला होतो आणि किंचाळतो, हाऊलिंग करतो, पण पुन्हा उठून तिथेच बसायला जातो. आपणही अशाच अनेक गोष्टींविषयी तक्रार करत असतो, जसं ऑफिसमध्ये काम व्यवस्थित नाही किंवा बॉस व्यवस्थित नाही, असं बरंच काही. पण जर कोणी जॉब चांगला नाही तर सोडून द्या असं म्हटलं तर आपलं उत्तर असं असतं की नाही नाही, एवढं काहीच वाईट नाही. पण आपण तक्रारी करणं काही सोडत नाही, तिथेच घुटमळत राहतो आणि पुन्हा पुन्हा तेच तेच करत राहतो. एकदम बरोबर. आज एकीकडे सगळ्या क्षेत्रात प्रगती होते, पण दुसरीकडे आपल्या दुःखाची कारणं वाढत जात आहेत. स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी असं कितीतरी.
जसं बघा ना, आधी कोणत्या देशाचं किती सैन्य आहे यावरून त्या देशाची क्षमता ठरवली जायची. पण आज परिस्थिती बदलली आहे. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, माहिती तंत्रज्ञान यावरून देशाची ताकद ठरवली जातीये. ऋतिकाजी, युद्धाचा उल्लेख झाला ना तर मला आठवलं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हे खरं मनाचंच युद्ध आहे. काळ बदलला पण अवस्था अजूनही तीच आहे. हो ना, आधी नात्यांमध्ये वेळ देत नाहीत म्हणून वाद व्हायचे. आता स्टेटसवर माझा फोटो ठेवला नाही म्हणून वाद होतात. तर आजच्या या काळात या आणि अशा अनेक समस्या ज्या आपल्यापैकी अनेकांना फेस कराव्या लागतात, याविषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत सायकॅट्रिस्ट डॉक्टर वृषालीजी आहेत. त्या एक लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा त्यांना अनुभव देखील आहे. त्यांच्याशी चर्चा करून मनाविषयी जाणून घेऊया. धन्यनिरंकार वृषालीजी. धन्यनिरंकारजी. डॉक्टर वृषालीजी, आमच्या श्रोत्यांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल. आजच्या युगात वाढतं आहे ते कॉम्पिटिशन आणि त्या स्पर्धेसोबत येतो तो तणाव. हे सगळं असताना आयुष्यात पुढे कसं चालत राहायचं? हा प्रश्न ना खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण आपली ही कॉम्पिटिशनची सुरुवात होते शाळेपासून, अगदी लहानपणापासून. काय होतं, आपण एज्युकेशन सिस्टीममध्ये जेव्हा जातो, ही लहान मुलं कुठेतरी मोठ्यांकडूनच हे शिकतात की रिझल्टसाठी अभ्यास करायचा आहे. तर ही कॉम्पिटिशन येते तिथून. आणि त्यामुळे अभ्यासाच्या प्रक्रियेकडे आणि त्याच्या एन्जॉयमेंटकडे एक फन ॲक्टिव्हिटी म्हणून न घेता सतत रिझल्टचा विचार केल्यामुळे, त्या गोष्टीमुळे दुसऱ्यांबरोबर कंपॅरिझन करणे, माझे ह्याच्यापेक्षा जास्त मार्क हवेत किंवा मला हे अचीव करायचं आहे, यामुळे लहानपणापासूनच ताण घ्यायची सवय तयार होते. आणि त्यामुळे काय होतं, नुसतंच कॉम्पिटिशन नाही तर अनहेल्दी कॉम्पिटिशन पण होतं. म्हणजे मी याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवायला पाहिजे, मला हे मिळायला पाहिजे. तर ती संपूर्ण प्रक्रियाच लर्निंग इटसेल्फ, म्हणजे ती शिकणं ही प्रक्रिया जास्त करून ताणतणाव शिकण्याची प्रक्रिया होऊन जाते. आणि याचा परिणाम लहानपणापासून झाल्यामुळे आपल्या मनामध्ये ते पॅटर्न्स तयार होतात लहानपणापासूनच. आणि मग मोठ्यापणी काय, ते आपोआपच आपल्या छोट्या छोट्या वागण्यातून पण दिसायला लागतात. इवन छोट्या ज्या आपण परफॉर्म करू शकतो अशा गोष्टीसुद्धा कॉम्पिटिशन वाटायला लागतात. आणि त्यामुळे आपले जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत, ज्याला आपण कॉर्टिसॉल किंवा इतर जे केमिकल्स आहेत म्हणूयात, की ते सिक्रीट होतात. आणि यामुळे आनंदाचे क्षणसुद्धा निघून जातात. आणि या स्ट्रेस हॉर्मोन्समुळे, तणावामुळे आपलं प्रेझेंटमध्ये लक्षच राहत नाही. चिडचिड होणं, निर्णय क्षमता आपण गमावून बसतो स्ट्रेसमुळे, या सगळ्या गोष्टी होतात. आता ह्याच्यामुळे काय होतं, मनाची अवस्था आपल्याला हळूहळू एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की हे लहानपणापासून आलेलं आहे, तर हे एकदम तर जाणार नाही. मग आपल्याला आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवायला लागेल. आता इथं मला एक गोष्ट आठवते. आपण जर कोंबडीचं उदाहरण घेतलं की एक कोंबडी असते, ती अंडं उबवण्यासाठी बसते तिथे अंड्याच्या वरती, आणि ती शांतपणे स्थिर होऊन बसते. तिला कुठलाही काही तणाव नसतो, ती त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे असते. पण जर आपण हेच बघितलं की ती कोंबडी सारखी जर समजा बघायला लागली की किती झालं, मी जरा चेक करते काय होतंय, तर मग काय होईल, त्या प्रक्रियेमध्ये विलंब होईल, बरोबर. पण तसं कोंबडी करत नाही. ती काय करते, तिचं कार्य करत राहते आणि बाकीच्या गोष्टी सरेंडरमध्ये सोपून देते. तिला माहिती असतं कुठेतरी, तो एक खूप डीप ट्रस्ट असतो की नाही, मी हे काम करते आणि ही गोष्ट होणार आहे. तर आपल्याला ह्याच्यातून हेच शिकायचं आहे की आपण आपलं काम करत राहणं आणि आपण ज्या प्रक्रियेमध्ये आहोत त्याच्यावरती आपण फोकस राहणं आणि बाकीच्या गोष्टी निरंकारावरती सोडून देणं, समर्पित होऊन जाणं. आणि तो एक डीप ट्रस्ट की नाही, आपण आपलं काम करतोय तर जेही माझ्या भल्यासाठी असेल ते होईलच. आणि मग आपण त्या प्रक्रियेमध्ये विलंब न करता जे पण आपल्या भल्यासाठी असेल ते होईल. तर मला ही गोष्ट याच्यासाठी आवडते की जेव्हाही मी डाऊट मनामध्ये येतो आणि असं वाटतं की हे होईल की नाही, कसं होईल, आता मी सतत चेक करते, तर ते तशा पद्धतीने होणारच नाही. त्यामुळे आपण आपलं काम करत राहणं आणि निरंकारावरती पूर्ण समर्पित होऊन करणं,
हा मला वाटतं सगळ्यात मोठा स्ट्रेसवरचा उपाय आहे. अगदी बरोबर. आजकाल बरेच जण ओव्हर थिंकिंगचे शिकार पण होत आहेत. वी थिंक अ लॉट अबाउट द पास्ट सिच्युएशन्स, पीपल्स जजमेंट, कमेंट्स अँड सो ऑन. तर याच्या सगळ्यांशी कसं डील करायचं? ओव्हर थिंकिंगचा हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण खूप लोकांना सध्या हा प्रॉब्लेम असतो आणि दासीलासुद्धा कधी कधी असं होतं की या ओव्हर थिंकिंग लूपमध्ये प्रेझेंटमध्ये काय चाललं आहे, आपल्यासमोर काय होतं आहे, ह्याच्याकडे लक्षच राहत नाही. का बरं होत असेल हे ओव्हर थिंकिंग? कारण एक तर लक्ष असतं पास्टमध्ये की आधी काय होऊन गेलं, मग ते कसं चुकीचं झालं किंवा काय त्याच्यामध्ये झालं, आणि मन उदासीनतेकडे त्यामुळे जातं. किंवा मन असतं फ्युचरमध्ये आणि मग फ्युचरमध्ये होणाऱ्या घटना किंवा भविष्यात काय घडणार आहे याची अतिचिंता, त्यामुळे होते ती एन्झायटी. तर हा असा एक पेंड्युलमसारखं ते मन फिरत राहतं, एकतर पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये, भूतकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये. आणि त्यामुळे काय होतं, तो एक लूप तयार होतो आणि हे माइंड असं विचारांच्या एका जाळ्यामध्ये अडकतं आणि त्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. यामुळे असं होतं की प्रेझेंट आपल्या समोर जे काम आहे किंवा आत्ता आपण काय करायला पाहिजे त्याच्याकडे आपलं लक्षच राहत नाही. यासाठी जे बघण्यात आलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ब्रीदिंगची हेल्प घेऊन आपण आपल्या मनाला प्रेझेंटमध्ये आणू शकतो. त्याला माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस पण म्हणतात. मग आपण हा माइंडफुलनेस आपल्या निसर्गाला बघताना किंवा एखाद्या झाडाकडे बघताना प्रॅक्टिस करू शकतो. ग्राउंडिंग टेक्निक्स असतात, जसं की कुठल्या वस्तू मला माझ्या आजूबाजूला दिसत आहेत, त्यामुळे आपलं मन त्या ओव्हर थिंकिंग लूपला ब्रेक करून प्रेझेंटमध्ये येतं. आणि जेव्हा आपलं मन हे प्रेझेंटमध्ये येतं, आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. दुसरं म्हणजे ह्या प्रेझेंटमध्ये आल्यानंतर आपल्या मनाला तिथेच स्थिर ठेवण्यासाठी ही प्रॅक्टिस सातत्याने करणं गरजेचं आहे. आपले विचार लिहिणं, जर खूप ओव्हर थिंकिंग होत असेल तर ते विचार लिहून काढणं, यामुळे सुद्धा खूप उपयोग होतो. तर जर्नलिंग, माइंडफुलनेस ह्यांचा जर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग केला तर आपले ओव्हर थिंकिंग कमी होण्यामध्ये खूप उपयोग होऊ शकतो. आणि हो, सुमिरण तर आहेच. सुमिरण सतत करत राहिलं तरीसुद्धा आपलं मन या निरंकारावरती स्थिर होतं आणि प्रेझेंटमध्ये यायला मदत होते. डॉक्टर वृषालीजी असं म्हणतात की टू एअर इज अ ह्युमन, टू फॉरगिव्ह इज अ डिवाइन. माणूस आहोत म्हटल्यावर चुका तर होणारच, आणि मग त्यासोबत गिल्ट पण येतं. सो हाऊ टू ओव्हरकम द गिल्ट? अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्याचे प्रॅक्टिकल मार्ग काय आहेत? हा प्रश्न घेऊन खूप पेशंट्स पण येतात आणि हे अपराधीपणाची भावना ही इतकी नकारात्मक इमोशन आहे की ती डीप रूटेड आपल्या माइंडमध्ये, शरीरामध्ये जाऊन बसते आणि आपल्या प्रगतीमध्ये खूप मोठा ब्लॉक निर्माण करू शकते. काय होतं की कधीतरी अशा घटना झालेल्या असतात, इवन आपण मोठ्या घटना सोडून देऊ, पण अगदी पॅरेंट्ससुद्धा जस्ट ते आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही म्हणून त्यांना गिल्ट वाटतं आणि आउट ऑफ गिल्ट मग ते एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणतात आणि आपलं पॅरेंटिंग कम्पेन्सेट करायला बघतात. किंवा सेम इन द रिलेशनशिप्स, या गिल्टमुळे नको त्या गोष्टींमधून ते कम्पेन्सेशन तयार होतं, कारण की हे इमोशन प्रोसेस झालेली नसते. तर पहिली गोष्ट म्हणजे जर आपण ज्ञानाचा आधार घेतला तर आपल्या सुमिरनमध्ये आहे, तू ही निरंकार मैं तेरी शरण हूँ मैनू बख्श लो. फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस कुठेतरी आपल्याला लहानपणापासूनच आपल्या सद्गुरूंनी शिकवलेली आहे की वेन वी डू सिमरन वी आर ट्रेंड फॉर आस्किंग फॉरगिव्हनेस फ्रॉम निरंकार, राईट. आणि जेव्हा आपण ही गोष्ट रिपीटेडली करतो तेव्हा कुठेतरी आपल्या ब्रेनमध्ये ते सर्किट्स तयार होतात, कारण आपल्या ब्रेनची एक ब्युटिफुल गोष्ट अशी आहे की ब्रेन हॅज द कपॅसिटी टू चेंज, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. तर न्यूरॉन्स विच आर वायर टुगेदर दे फायर टुगेदर. म्हणजे जेव्हा ही फॉरगिव्हनेस म्हणजे सिमरनची प्रॅक्टिस असेल तर हे गिल्ट भावना खूप जास्त दिवस मनामध्ये न राहता वी कॅन आस्क फ्रॉम निरंकार टू फॉरगिव्ह. बट इन जनरल प्रॅक्टिकली इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वेअर दिस गिल्ट इज कमिंग फ्रॉम. फॉर एक्झाम्पल, असं काय झालं होतं बरं की मला इतकं गिल्टी वाटतं. जर एखाद्याला ती अपराधीपणाची भावना वाटत असेल आणि त्यावेळी त्या व्यक्तीने पहिली गोष्ट म्हणजे त्याचं नॉर्मलायझेशन करणं हे गरजेचं आहे की एक माणूस म्हणून आपण भावना अनुभवू शकतो. इट्स ओके टू फील इमोशन्स. तर त्याच्यातलं जो आपण एक ती खूप मोठी गोष्ट करतो ना, त्याला कॅटॅस्ट्रोफाईज करतो की अरे बापरे असं झालं आणि मी तर खूप मोठा अपराधी आहे. तर
तो त्याचा इंटेन्सिटी कमी करणं, त्याला नॉर्मलाइज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कुठून येतं हे आणि त्याच्या बाबतीत मी काय करू शकतो. मग मे बी तुम्ही आधी स्वतःलाच फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करू शकता की मीच स्वतःला फॉरगिव्ह करतो, टू कीप दिस सो मच सेल्फ ब्लेम इनसाइड मी, बिकॉज आय एम डुईंग अदर थिंग्स. मग ते एक CBTमध्ये एक टेक्निक असतं की ठीक आहे, हे मला माझ्याबद्दल नकारात्मक विचार वाटत आहेत की आय एम युजलेस पर्सन, किंवा हे मी अपराधीपणाचं केलेलं आहे आणि आय एम सो बॅड पर्सन. पण आपण लगेच त्याच्यासमोर एक वाक्य लिहू शकतो की मी सकाळपासून ही कामं केलेली आहेत आणि इट मेक्स मी नॉट व्हेरी बॅड पर्सन, आय एम ओके पर्सन, आय एम बेटर पर्सन. मी या जबाबदाऱ्या केलेल्या आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की मी एवढं पण वाईट नाही आहे. सो आपण जे खूप नकारात्मक विचार आहेत त्याला थोडेसे रिअलिस्टिक नक्कीच बनवू शकतो. आणि हा एक प्रॅक्टिसचा रोजच्या जीवनाचा भाग बनवू शकतो की दुपारी आपला चहा झाला की आपण हे छोटे छोटे प्रॅक्टिस करून आपले जे खूप नकारात्मक आहेत ते थोडे कमी नकारात्मक बनवू शकतो. थँक्यू सो मच डॉक्टर वृषालीजी, तुम्ही आलात आणि आपला अमूल्य वेळ देऊन इतक्या कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट्सला इतक्या सोप्या रूपात आमच्यापर्यंत पोहोचवलं. थँक्यू सो मच. धन्यरंकारजी. धन्यवाद जी. आणि हो, मी माझ्या अनुभवातून सांगते की हे सगळं शक्य आहे फक्त गुरुच्या कृपेमुळे. आणि गुरुची कृपा म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं हे ब्रह्मज्ञान. वा, थँक्यू वृषालीजी. जी एक गोष्ट आपल्यासमोर येते ती म्हणजे गुरुची कृपा. अगदी बरोबर. तर श्रोते हो, आयुष्यात पुढे जाण्यासाठी गुरुची कृपा किती महत्त्वाची असते याच आशयाचा संत वाङ्मयातील एक अभंग श्रवण करूयात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आणिक देवता निघो माझे चित्ता, आणिक देवता निघो माझे चित्ता, आणिक देवता निघो माझे चित्ता. गोड गीत गाता विठोबाचे, गोड गीत गाता विठोबाचे, विठोबाचे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. नामा म्हणे मज पंढरीसी न्यारे, नामा म्हणे मज पंढरीसी न्यारे, नामा म्हणे मज पंढरीसी न्यारे. धड सोनी द्या रे, धड सोनी द्या रे विठोबासी, धड सोनी द्या रे विठोबासी,
या गजरानंतर पुन्हा आपली चर्चा सुरू करूया. आपल्या श्रोत्यांना आपण प्रश्न विचारूया. श्रोता हो, हमें बताइए, ये एपिसोड सुनते वक्त आपके शरीर की कितनी मूवमेंट हुई है? बिलकुल. कोणी बेडरूम मधून हॉलमध्ये आलं असेल, तर कोणी गाडी चालवत असेल, कोणी बाहेर निघालं असेल, किंवा कोणी आता जेवणच करत असेल. हो ना. कित्येकांनी बसल्या बसल्याच हातापायांची पोझिशन देखील बदलली असेल, आणि अजून कितीतरी. म्हणजे आपलं स्थूल शरीर इतक्या कमी वेळात इतकं हालचाल करत होतं, स्थिर नव्हतं. तर विचार करा, सूक्ष्म असलेलं, हातपाय नसलेलं मन तरी कसं स्थिर राहील? अगदीच. मी हल्लीच वाचलं की अटेन्शन स्पॅन ऑफ अन अडल्ट इज जस्ट 8 सेकंड्स. 8 सेकंड्स किती कमी वेळ आहे हा. म्हणून 15 सेकंडच्या रीलमध्ये पण शेवटी लिहावं लागतं की वॉच टिल द एंड. खरे ऋषीजी. तर आयुष्यात हा फोकसच महत्वाचा आहे, आणि आयुष्याचा फोकस वाढवण्यासाठी संत वचनांवर फोकस करणं गरजेचं असतं. तर अशाच काही संत वचनांच्या माध्यमातून शिकवण द्यायला आपल्यासोबत आज जुडलेत आदरणीय महात्मा राजेंद्र थोरातजी. धननिरंकार राजेंद्रजी. धननिरंकारजी. राजेंद्र थोरातजी, जे मराठी हस्ती दुनियाचे संपादक म्हणून सेवा करतायत, तसंच त्यांनी संत निरंकारी मिशनच्या साहित्यातही खूप योगदान दिलं आहे. आदरणीय राजेंद्र थोरातजी, बऱ्याचदा आपण काही गोष्टींना कृपा मानतो, तर काही गोष्टींना अवकृपा. तर मनाच्या अवस्थेला अशा सर्व परिस्थितीत स्थिर राहता यावं, यासाठी आपण काय सांगाल? अतिशय चांगला प्रश्न विचारलात आपण. खरं म्हणजे अवकृपा हा शब्दच मुळात अध्यात्मामध्ये नाही आहे. फक्त आणि फक्त कृपाच आहे. आता यामध्ये ज्याला आपण अवकृपा समजतो, वास्तविक तो आपल्याच कर्माचा परिपाक असतो. ईश्वर कधीच कृपा किंवा अवकृपा करत नाही. मुळात प्रत्येक क्षणी ईश्वराची कृपाच वर्षत असते. ईश्वराने या नवप्रकृती बनवल्या, मनुष्य जन्म दिलाय, ही आपल्यावरती फार मोठी कृपा आहे. आता या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला 4 पुरुषार्थ साध्य करायचे आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामध्येच कृपा लपलेली आहे. म्हणजे ज्याला आपण अवकृपा म्हणतो किंवा कृपा म्हणतो, त्याला एका दृष्टीनं पाहिलं तर आपणच जबाबदार असतो. ते कसं? तर परमात्म्याने मनुष्याला कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परमात्मा कधीही तुमच्या कर्मात दखलंदाजी करत नाही. परमात्मा केवळ एक ऊर्जेचा स्रोत आहे. ऊर्जा आहे, शक्ती आहे. शक्ती कधी दखलंदाजी करत नाही. तुम्ही धर्म पालन करत असताना जर काही चुका करत असाल, त्या चुकांचा परिपाक तुमच्या समोर हा फळरूपानं येत असतो. त्यामध्ये कधी तुम्हाला असं वाटतं की हे माझ्यासाठी दुःख आहे, परंतु तो आपल्याच कर्माचा परिपाक आहे. आणि ते जर माझं दुःख मला समोर दिसलं नाही, तर मग मला सुधारण्यासाठी वावच मिळणार नाही. म्हणून परमात्मा जे काही करतो ते योग्यच करतो. आणि म्हणूनच सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी देखील सांगितले की प्रत्येक क्षणी ही ईश्वराची कृपा असल्यामुळे ईश्वराचे आभारच मानले पाहिजे. याविषयी एक माताजींच्या प्रवचनातलं एक उदाहरण आठवलं की सद्गुरू माताजींनी सांगितलं की कोणी एखाद्या वेळी आपला अपमान केला किंवा एखाद्या वेळी आपला असा शब्द वापरला की ज्यामुळे आपल्याला दुःख होईल, परंतु त्या क्षणी त्या व्यक्तीला कधीही प्रतिउत्तर देऊ नका किंवा त्याला अधिक 4 शब्द ऐकवू नका. याचं कारण आहे की माताजी म्हणतात की आपला देण्या घेण्याचा व्यवहार संपला. मागे कधीतरी मी त्याला ते शब्द त्याच्यासाठी उच्चारले असतील, त्याचं मन दुखावलं असेल, तेच त्यानं मला परत केलं आणि म्हणून हा देण्या घेण्याचा व्यवहार तिथंच संपला. म्हणून त्याचे आभारच मानले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कोणी माझा अपमान केला किंवा मला काही अपशब्द वापरला तर ती दुःखदायक न मानता ती कृपाच कशी आहे हे या उदाहरणातून माताजींना सांगायचं आहे. कारण ही संतांची कृपा सर्वांवर होत असते, परंतु कधी कधी आपण म्हणतो की तुमच्यावर कृपा झाली, माझ्यावर कृपा झाली नाही. परंतु वास्तविक पाहिलं तर कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचं स्वातंत्र्य हा जर भाग आपण लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हा संदेश जो आहे वर्तमान युगामध्ये देखील आपल्याला प्रत्येक क्षणी संत महात्म्यांकडून हा एक संदेश कानावर पडत असतो की या जन्मात हे ब्रह्मज्ञान घेऊन मुक्त व्हा, ही संधी तुम्हाला मिळालेली आहे.
परंतु ते ऐकून देखील त्याच्यामध्ये शंका घेणं, आळस करणं किंवा त्याविषयी अनास्था दाखवणं हा स्वतः माझ्या कर्माचा परिपाक आहे. सद्गुरूची कृपा जसं पाऊस प्रत्येक ठिकाणी वर्षात असतो, मग ते उंचवटा असेल किंवा खोलगड भाग असेल, म्हणून जिथे खोलगड भाग आहे तिथं पाणी साचतं, उंचवट्यावर मात्र पाणी टिकत नाही. तसं कोणी गर्व, अभिमान, ताठा किंवा स्वतःच्या अभ्यासाचा किंवा भक्तीचा कोणाला अभिमान असेल, तो त्या ठिकाणी तो येत नाही, तो त्याचं स्वतःचं नुकसान करतो. त्याला अवकृपा कशी म्हणता येईल? म्हणून जे नतमस्तक होतात, विनम्र होतात, सद्गुरूचा संदेश ऐकून त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान प्राप्त करतात, सत्संग, सेवा आणि नामस्मरण करतात, ते आपल्या जीवनाचं कल्याण करतात. म्हणून संत बहिणाबाई यांच्या अभंगातली पहिली जी ओळ आहे ती म्हटलं की संत कृपा झाली, इमारत फळं आली. ज्या ज्या संतांच्या जीवनामध्ये सद्गुरू आले त्यांच्या देहाचं सार्थक झालं, जीवनाचं सार्थक झालं, जन्माचं सार्थक झालं, आणि म्हणून त्यांनी म्हटलं की इमारत फळं आली. तर अशी इमारत सर्वांची फळा येवो अशीच सद्भावना व्यक्त करतो या ठिकाणी. थँक्यू सो मच थोरातजी, तुम्ही इथे आलात आणि आम्हा सर्व श्रोत्यांना अनमोल मार्गदर्शन दिलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जी, धन्यवाद. धन निरंकारजी.
रितिकाजी, किती खरं आहे ना, भक्ताला ईश्वराचाच आसरा असतो आणि म्हणूनच तर त्याच्या मनात समाधान असतं. संतांनीही लिहिलं आहे ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण मग समाधानी असण्याचा अर्थ कोणी असा घेतला की मी समाधानी आहे, आता मला पुढे काहीच नको. म्हणजे एखादा मुलगा म्हणाला माझी 10वी झाली, मी समाधानी आहे, पुढे मला काही नको, तर मग प्रगती खुंटणार नाही का त्याची? असं नाही. बघा, 2 गोष्टी आहेत. एक तर सद्गुरू माताजींनी समजावलंय की संतुष्ट असणं म्हणजे कर्म करायचे नाहीत असं नाही. संतुष्टी आपल्या कर्माचं जे फळ मिळतं ते सहज स्वीकार करण्याविषयी आहे. आणि दुसरा मुद्दा असा की संत स्वतःसाठी संतुष्ट असतात आणि इतरांना सुख मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना जी संतुष्टी लाभली ती इतरांनाही लाभावी म्हणून झटत असतात. अशा परोपकारी संतांना आयुष्यातील ऊन सावली सारं काही सहज वाटतं. ऋषीजी, संत निरंकारी मराठी मासिक पत्रिकेत ऊन सावली या विषयावर एक संवाद आलेला. आपण पत्रिकेत तो वाचलाच असेल, पण आज खरंच ऊन आणि सावली एकमेकांशी संवाद करताना ऐकता येणार आहे. चला तर श्रोते हो, मग ऐकूया तोच संवाद. अरे उन्हा, तू एवढा तेजस्वी कसा रे? अगं सावली, कारण मी सूर्याचाच प्रकाश आहे, नाही का? तू लांब हो, मला तुझा त्रास होतो. तुझ्यामुळे माझं अस्तित्व संपून जाईल. बरोबर, कारण हा निसर्ग नियमच आहे. मला सांग, आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे बरं? ऑफकोर्स मी, कारण उन्हामुळे सावली निघून जाते, नाही का? पण रखरखत्या उन्हात वाटसरू कुठे सावली मिळते का याचा शोध घेत असतो. हे उन्हाळ्यात घडतं, पण हिवाळ्यात वाटसरू उन्हाचीच वाट बघत असतात, नाही का? मग ऋतुमानानुसार आपले श्रेष्ठत्व ठरते का? नाही, मुळीच नाही. मी याचं एक उदाहरण सुद्धा देऊ शकतो. बघ, काय म्हटलंय, गुरु अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो. सूर्यप्रकाश म्हणजे ज्ञान, आणि ब्रह्मज्ञान गुरुमुळे मिळते. अरे पण गुरु माऊली कृपेची सावली असेही म्हणतात. तापलेल्याला उन्हामध्ये विसावा सावली देते. तू ती गझल ऐकली का? तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. इथे घना साया सद्गुरूला म्हटले आहे. म्हणजे ऊन दुःख आणि सावली सुख असं म्हणायचंय का तुला? पण लोक रात्रीची नाही तर दिवसाची वाट बघतात, लक्षात ठेव. आपण एकमेकांशी भांडून काहीच उपयोग नाही. आपले मत आपण सामंजस्याने मांडू. जसे सदैव सावली किंवा ऊन नसते, दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख येतच असतं. बरोबर आहे. आपण एकमेकांना महत्त्व दिलं पाहिजे. ऊन सावली हे 2 शब्द नसून त्याचा एकच शब्द बनतो. जसा खरे खोटे, सत्य असत्य, तसंच ऊन सावली. सावली कधीच साथ सोडत नाही. हे मात्र खरं. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक पण होता कामा नये. जसं की अति सावली रोपांना फुलू देत नाही, तसंच अति ऊन रोपांना जाळून टाकतं. जीवनात जसे चढ उतार असतात ना, तसाच ऊन सावलीचा खेळ विसरून जाऊ नये. दोन्ही परिस्थितीत माणसाने स्थितप्रज्ञ असावं. हो, बरोबर. जैसी भी रहे परिस्थिती, एक सी रहे मनस्थिती. कायमस्वरूपी कोणतीच परिस्थिती नसते, पण कोणत्याही परिस्थितीत ठाम राहणे महत्वाचे असते. हे मात्र बरोबर. दुःख असो वा सुख, विश्वास आपल्याला त्या परिस्थितीत तरून जाण्यास मदत करतो. पण त्यासाठी समर्पित होणं हेही तितकंच महत्वाचं. दोन्ही परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. दोन्ही जरी द्वैत असल्या तरी अद्वैत आहेत. उन्हाशिवाय सावली नाही आणि सावलीशिवाय ऊन नाही. तन मन धन जसं ईश्वराची देण आहे असं आपण मानतो, तसंच ऊन सावली सुद्धा ईश्वराची कृपा आहे असं मानलं तरच जीवनात आनंद आहे. बरोबर. दुःखाच्या विरोधार्थी सुख आहे, पण आनंदाच्या विरोधार्थी काहीच नाही. यालाच म्हणतात ना, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. आणि सकारात्मकतेने तो मिळतो, नकारात्मकतेने तो आपण गमावतो. तिमिराकडून प्रकाशाकडे गुरुमाऊली आपल्याला घेऊन जात असते. म्हणून सावली, आपण दोघांनी एकमेकांचा योग्य तो आदर करायला हवा.
योग्य ते महत्व एकमेकांना द्यायला हवं. यातच खरं शहाणपण. बरोबर. वा वा, फायनली ह्यांचं भांडण सुटलं बुवा. मनात किती गैरसमजुती घेऊन बसले होते. मराठीत असा वाक्प्रचार आहे की पूर्वग्रह दूषित असणे. बऱ्याचदा आपण चांगलं आणि वाईट हे आपल्या पास्ट एक्सपिरियन्सेस वरून ठरवतो. कसं? तर आज जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट किंवा व्यक्ती चांगली अथवा वाईट वाटते, तेव्हा आपण भूतकाळात जाऊन ते डॉट्स कनेक्ट करून ही गोष्ट आधीपासून चांगली किंवा वाईट होती असं ठरवतो. हो ना, मलाही आठवतं माझ्या नावडत्या भाजीविषयी. मला वाटायचं की कारलं कधी मला चांगलं लागूच शकत नाही. पण जेव्हा ती भाजी एकदा खावी लागली तेव्हा कळालं की ही भाजी तर खूप चांगली आहे. त्या भाजीबद्दल माझं मन हे पूर्वग्रह दूषित होतं. म्हणजे ऋषीजी, भाजी चांगली किंवा वाईट असं काही नव्हतंच. हे सगळं आपल्या मनातच होतं. जसं ते म्हणतात ना, मौसम तो मन के अंदर होते है, बाहर तो सिर्फ वहम होता है. वाजी, आपल्या मनात किती ताकद असते ना. आणि भक्ती रंगात हे मन रंगलं की त्या मनाला आणखी सामर्थ्य मिळतं. ऋषीजी, सद्गुरूच्या कृपेने स्थिर मन सहज जीवन हे सत्यात उतरतं. आणि ही स्थिरता सद्गुरूच्या वचनांशी जुडल्यानेच प्राप्त होऊ शकते. चला तर सद्गुरूचे प्रवचन श्रवण करूया. आणि त्याआधी आम्ही दोघंही आपली रजा घेतो या शाश्वती सोबत की पुढच्या महिन्यात व्हॉइस डिवाइन रिजनलच्या नव्या एपिसोड सोबत भेटू तुमच्या एका परिचित भाषेत. तोपर्यंत नमस्कार, धन निरंकार. सत्संगत जी, प्यार से कहना धन निरंकार जी. जब कुछ हमारे मुताबिक नहीं होता, उसमें हमें परमात्मा का ये कृपा नजर आती ही नहीं है. फिर एक मन शिकायतें करता है. मन इस परमात्मा को कोसने तक लगता है कि सबकी सुनते हो, हमारी ही नहीं सुन रहे. पर बात वही कि हमारी बेहतरी हमसे पहले इस निराकार को पता है. तो जीवन में जहाँ हमने कुछ अगर करना है, उसको हासिल करने का प्रयास ये तो हमें ही करना है. पर वो मिले ना मिले उससे कोई मतलब नहीं है. वो तो बस एक हमारा काम है, उस तरफ करते रहें प्रयास. अपने जीवन को भी इसी तरह प्रयास करके बेहतर बनाते चले जाएं. पर फिर यही कि जो चीज़ चाहिए उस तक ना पहुंच पाए तो भी मन को छोटा नहीं करना, एक खुद के नज़र में नहीं गिरना. क्योंकि ये निराकार ने ये तन मन धन अगर बख्शा है तो इसका ख्याल भी रखना है. एक अपनी सोच को भी फिर बुझने नहीं देना. ये मन को एक उदासी में डूबने के लिए नहीं, मन को खुश रखने के लिए. और इसी तरह फिर मन में हम सेवा भाव भी रख पाएंगे जब एक तन दुरुस्त और मन दुरुस्त होगा. सत्संगत जी, धन निरंकार जी.